ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे एक अत्यंत प्रतिभावान नेता होते. स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्या जीवनाच्या 50 वर्षात शिकलेल्या गोष्टी तुम्ही फक्त 15 मिनिटात शिकणे शक्य आहे काय? होय, हे शक्य आहे मित्रांनो. स्टॅनफोर्ड विद्यापीठात स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्या भाषणात जीवनातील सर्वात मोठ्या 3 शिकवणी 3 कथेद्वारे फक्त 15 मिनिटात सांगितल्या होत्या. संदीप माहेश्वरी सरने सुद्धा त्यांच्या एका सेमिनारमध्ये या भाषणाला प्रत्येक व्यक्तीने जरूर ऐकावे असे सांगितले आहे. स्टीव जॉब्स जो एप्पल के फाउंडर थे, उनकी स्टैनफोर्ड वाली एक स्पीच है 20 मिनट की. अगर आप में से बाकी लोगों ने नहीं देखी है तो आई स्ट्रांगली रिकमेंड यू कि एक बार आप जा करके यूट्यूब पे वो ज़रूर देखें. आज तुम्हाला त्यांच्या शब्दांचा अर्थ अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये सांगत आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला ते समजण्यास अडचण येणार नाही. हे सर्व शब्द स्टीव्ह जॉब्स यांचे आहेत. मी फक्त त्यांना आपल्या भाषेमध्ये आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे. स्टीव्ह जॉब्स यांचे विचार मनातील सर्व चिंता आणि जड विचारांपासून मुक्त करतात. आज तुम्ही असे काही ऐकणार आहात ज्यामुळे तुमच्या जीवनात एक विस्फोटक बदल होऊ शकतो. हे भाषण ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक नवचैतन्य निर्माण होईल. चला तर मग कोणताही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. आज मी जगातील सर्वात प्रसिद्ध विश्वविद्यालयातील एका दीक्षांत समारोहामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर असणे माझ्यासाठी एक सन्माननीय गोष्ट आहे. मी आपल्याला खरं सांगू इच्छितो की मी कधीच कोणत्या कॉलेजमधून पास झालेलो नाही आणि आज पहिल्यांदा एखाद्या कॉलेजच्या दीक्षांत समारंभात इतक्या जवळ पोहोचलोय. आज मी आपल्याला माझ्या जीवनातील 3 गोष्टी सांगणार आहे. जास्त नाही, फक्त 3 गोष्टी. पहिली गोष्ट आहे डॉट्स कनेक्ट करण्याविषयी. रीड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मी 6 महिन्यातच शिक्षण सोडून दिले होते, परंतु त्यानंतर 18 महिने मी तिथे काहीतरी करत येत जात होतो. तर प्रश्न हा होता की मी कॉलेज का सोडलं. वास्तविक याची सुरुवात माझ्या जन्माच्या आधीची आहे. मला जन्म देणारी आई एक तरुण अविवाहित ग्रॅज्युएट स्टुडंट होती आणि तिची अशी इच्छा होती की मला कोणीतरी दत्तक घ्यावे, पण याचबरोबर तिची अशी पण इच्छा होती की जे कोणी मला दत्तक घेईल ते एक कॉलेज ग्रॅज्युएट असले तरी पाहिजे. अशा प्रकारे पहिल्यापासून सगळे सेट होते. मी एक वकील आणि त्यांच्या पत्नीद्वारे दत्तक घेतला जाणार होतो. परंतु जसा मी या जगात आलो, अगदी शेवटच्या मिनिटाला अचानक त्यांनी त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी सांगितले की त्यांना एक मुलगी हवी होती. याकरता मध्यरात्री माझ्या आईवडिलांना, जे वेटिंग लिस्टमध्ये होते, त्यांना फोन केला आणि सांगितले की आमच्याकडं एक लहान मुलगा आहे, आपण त्याला दत्तक घ्याल काय? आणि त्यांनी लगेच हो म्हणून सांगितले. परंतु नंतर मला जन्म देणाऱ्या माझ्या आईला समजले की ज्यांनी मला दत्तक घेतले आहे त्यातील आई कॉलेज ग्रॅज्युएट नाही आहे आणि वडील तर हायस्कूल पण पास नाहीत. म्हणून आईने दत्तक कागदपत्रावर शेवटी सही करण्यास नकार दिला. परंतु काही महिन्यांनी परत माझ्या होणाऱ्या आईवडिलांनी माझ्या आईला वचन दिले की आम्ही याला कॉलेजला जरूर पाठवू. या कारणाने माझी आई तयार झाली आणि मग मला दत्तक घेतले गेले. अशा प्रकारे माझ्या जीवनाची सुरुवात झाली. 17 वर्षाचा असताना मी कॉलेजला गेलो, परंतु एक चूक झाली. मी स्टॅनफोर्ड सारख्या महागडे कॉलेज करता निवडले गेलो. माझ्या दत्तक आईवडिलांची सारी कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली आणि 6 महिन्यानंतर मला या शिक्षणाचे काही महत्त्व दिसत नव्हते. मला काही कल्पना नव्हती की मला आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे आणि काही कल्पना नव्हती की मला जीवनात काहीतरी बनण्यासाठी हे कॉलेज मला कोणत्या प्रकारे मदत करेल. आणि अशा ठिकाणी मी माझ्या आईवडिलांची संपूर्ण जीवनाची कमाई शिक्षणावर खर्च करत चाललो होतो. यामुळेच मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि हाच विचार केला की
जे होईल ते चांगलेच होईल. त्यावेळी मला ही गोष्ट भीतीदायक वाटत होती, परंतु आज जेव्हा मी मागील काळाकडे बघतो तर मला वाटते की हा माझ्या जीवनातील बेस्ट डिसिजन होता. ते कसे मी आपल्याला आता सांगतो. जसे मी कॉलेज सोडले त्यावेळी मी असे क्लास करणे सोडले होते ज्यामध्ये माझा इंटरेस्ट नव्हता, आणि मी फक्त तेवढेच क्लास करत होतो ज्यामध्ये माझा इंटरेस्ट होता. हे सगळे करणे इतकं सोपं नव्हतं, कारण माझ्याकडे राहण्यासाठी कोणती खोली नव्हती. म्हणून मित्रांच्या खोलीमध्ये मी जमिनीवर झोपत होतो. मी कोकच्या बाटल्या परत करून मिळणाऱ्या पैशातून जेवत होतो. मी प्रत्येक रविवारी 7 मैल चालत हरे कृष्णाच्या मंदिरात जात होतो, जेणेकरून आठवड्यातून कमीत कमी एक वेळ तरी मी पोटभर जेवू शकेल, आणि हे मला चांगलं वाटत होतं. आता मी तुम्हाला सांगतो की मी कॉलेज सोडणे माझ्या जीवनातील सगळ्यात बेस्ट डिसिजन का होता. त्यावेळी रीड कॉलेज सगळ्यात चांगले ठिकाण होते, जिथे कॅलिग्राफी शिकवली जात होती. पूर्ण कॉलेजच्या परिसरात प्रत्येक पोस्टर, प्रत्येक लेवलवर खूपच सुंदरपणे हाताने कॅलिग्राफी केलं जात होतं. मी कॉलेज सोडल्या कारणाने मला सामान्य क्लास करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. म्हणून मी निर्णय घेतला की मी कॅलिग्राफीचे क्लास करेन आणि ते चांगल्या प्रकारे शिकेल. मग मी सेरिफ आणि सॅन्स सेरिफ टाइपफेसेस विषयी शिकलो. वेगवेगळ्या अक्षरांच्या मध्ये स्पेस फेरी करायला शिकलो, आणि चांगल्या टायग्राफीला काय चांगलं बनवतं हे मी शिकलो. हे सगळं एकदम सुंदर होतं, ऐतिहासिक होतं आणि इतकं आर्टिस्टिक होतं की हे सारं विज्ञानाद्वारे कॅप्चर केलं जाऊ शकत नव्हतं. हे सगळं मला अधिकच आकर्षक वाटत होतं. त्यावेळी माझा असा कोणताही विचार नव्हता की मी या सगळ्या गोष्टींचा प्रयोग माझ्या जीवनात कसा करेल. परंतु जेव्हा 10 वर्षानंतर आम्ही आमचा पहिला मॅकिंटोश कॅम्प्युटर बनवत होतो, तेव्हा मी याला मॅकमध्ये डिझाईन केलं, आणि हा अतिसुंदर टायपोग्राफीवाला जगातला पहिला कॅम्प्युटर बनला. जर मी कॉलेजमध्ये केवळ कॅलिग्राफीमध्ये प्रवेश घेतला नसता तर आज नेटमध्ये कधीही मल्टिपल टाइपफेसेस नसते, अथवा प्रोफेशनली स्पेस्ड फॉन्ट नसते, आणि विंडोजने मॅकची कॉपी केली आहे. नाहीतर जगातल्या कोणत्याही पर्सनल कॅम्प्युटरमध्ये हे सर्व काही नसतं. जर मी कधीच कॉलेज सोडलं नसतं तर मी एक कॅलिग्राफीची क्लासेस करू शकलो नसतो, आणि कदाचित पर्सनल कॅम्प्युटरमध्ये जे फॉन्ट आहे तेही नसतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा भविष्याकडे पाहून या डॉट्सला कनेक्ट करणं अशक्य होतं. परंतु 10 वर्षानंतर जेव्हा मी भूतकाळाकडे पाहतो तर मला सगळं साफ दिसतं की आपण कधीही भविष्याकडे पाहून डॉट्स कनेक्ट करू शकत नाही. आपण फक्त मागे पाहूनच डॉट्सला कनेक्ट करू शकतो. यासाठी आपल्याला विश्वास करायला हवा की आता जे काही होत आहे ते पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या भविष्याशी नक्की कनेक्ट होईल. आपल्याला कशावर तरी विश्वास ठेवायलाच हवा. आपल्या गट्सवर, आपल्या नशिबावर, आपल्या जीवनावर अथवा आपल्या कर्मावर कोणत्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवायलाच हवा. कारण या गोष्टीवर विश्वास ठेवला की पुढे जाऊन डॉट्स कनेक्ट होतील. हे आपल्याला हृदयातील आवाज ऐकायला हिंमत देईल, आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही एकदम वेगळ्या रस्त्यावर चालत असाल हीच गोष्ट तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळी बनवेल. तर माझ्या पहिल्या गोष्टीतून हीच शिकवण मिळते की जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, आणि आपण आता जे काही करतो आहे ते पण पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे जरूर कामाला येईल. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवत जे करत आहात ते करत राहा. माझी दुसरी गोष्ट आहे लव आणि लॉस विषयी. मी खूपच नशीबवान होतो. जिच्यावर मी प्रेम करत होतो ती मला लवकरच मिळाली. ऊज आणि मी माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ॲपलची सुरुवात केली होती. जेव्हा मी 20 वर्षाचा होतो आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि 10 वर्षात ॲपल कंपनीत 2 लोकांच्या वरून $2 बिलियन आणि 4000 लोकांची कंपनी झाली. आम्ही नुकतंच 1 वर्षापूर्वी
मॅकिन्टोश रिलीज केला होता. मी 30 वर्षाचा झालो होतो आणि कंपनीनं मला काढून टाकलं. आपण सगळे विचार करत असाल, आपणच बनवलेल्या कंपनीतून मला कसं काढून टाकलं. जशी जसे ॲपल ग्रो करू लागले, आम्ही एका बुद्धिमान माणसाला हायर केले, ज्याला घेऊन मी विचार केला की माझ्याबरोबर मिळून कंपनीत पुढे नेईल. पहिले 1 वर्ष सगळं काही ठीक चाललं होतं, परंतु त्यानंतर कंपनीच्या भविष्याला घेऊन आमच्या दोघांच्यात भांडणं होऊ लागले आणि ही गोष्ट बोर्ड ऑफ डायरेक्टरपर्यंत पोहोचली आणि त्या लोकांनी त्याची बाजू घेतली. अशा प्रकारे 30 वर्षे वयातच मला माझ्या कंपनीतूनच काढून टाकण्यात आले. जो माझ्या पूर्ण ॲडल्ट लाईफचा फोकस होता तो आता संपून गेला होता आणि हे मला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणारं होतं. काही महिने मला काही समजत नव्हते की मी करू तर काय करू. मला वाटलं की हे सगळं मी इतक्या सहजरित्या स्वीकार करून मी माझ्या पिढीच्या उद्योगपतींना मान खाली घालायला लावले होते. मी एक मोठा पब्लिक फेल्युअर फिगर होतो. एक वेळ तर मी व्हॅली सोडून जाण्याचा विचार केला होता, परंतु हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी जे काम करत आहे त्या कामासाठी मी अजूनही फॅसिनेट आहे. ॲपलमध्ये जे काही झालं त्या कारणाने माझ्या फॅशनमध्ये जराही कमी आली नाही. मला त्यांनी अस्वीकार केलं तरी पण मी माझ्या कामावर प्रेम करत होतो आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा विचार केला. मी त्यावेळी हे पाहू शकलो नव्हतो, परंतु आता मला वाटत आहे की ॲपलमधून काढण्यासारखं चांगलं माझ्याशी काहीच होऊ शकत नव्हतं. यशस्वी होण्याचं ओझं आता बिगिनर होण्याच्या हलकेपणात बदलून गेलं होतं. मी पुन्हा एकदा स्वतःला एकदम हलकं वाटून घेत होतो आणि या आजादीच्या कारणाने मी माझ्या जीवनाच्या सगळ्या क्रिएटिव्ह पिरियडमध्ये गेलो होतो. पुढच्या 5 वर्षामध्ये मी एक कंपनी नेक्स्ट आणि दुसरी कंपनी पिसार सुरू केली आणि याच दरम्यान मी एका अद्भुत महिलेला भेटलो, जी पुढे जाऊन माझी पत्नी बनली. पिसारने जगातील पहिले कॅम्प्युटर ॲनिमेटेड मूव्ही टॉय स्टोरी बनवली. आजच्या काळात हे जगातील सर्वात यशस्वी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. ॲपलने एक अनपेक्षित पाऊल उचलून नेक्स्टला विकत घेतले आणि मी पुन्हा एकदा ॲपलमध्ये गेलो. आज ॲपल नेक्स्टद्वारा विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. तर इथे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की जर मला ॲपलमधून काढले नसते तर ते सगळं माझ्याबरोबर झालं नसतं. हे एक कडू औषध होतं, परंतु माझ्या मते एका रुग्णाला याची गरज होती. कधी कधी जीवन आपल्याला अशा प्रकारे ठोकर मारते, पण तुम्ही विश्वास गमावू नका. मी विश्वासाने हे सांगू शकतो की मी फक्त यामुळेच पुढे जात गेलो, कारण मी माझ्या कामावर प्रेम करत होतो. जितकं आपल्या प्रेमाला जाणून घेणं जरुरी आहे, तितकंच आपल्या कामाला शोधणं जरुरी आहे, ज्यात आपण खरोखर आनंद घेत असतात. कारण आपलं काम आपल्या जीवनाचा बराच मोठा भाग असतो आणि वास्तविक पाहता आनंदी होण्याचा फक्त हाच एक मार्ग आहे की आपण जे करा ज्याला आपण एक मोठे काम समजता. आणि मोठे काम करण्याची फक्त एकच पद्धत, आपण ते करा जे आपल्याला करायला आवडते. आणि अजून जर आपल्याला ते मिळाले नसेल तर तुम्ही थांबू नका, ते शोधत राहा. जसे की हृदयाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीशी असते, ते आपल्याला ज्यावेळी मिळेल तेव्हा आपल्याला समजेल. आणि जसे काही चांगल्या रिलेशनशिपमध्ये असते, ते वेळेबरोबर अधिक चांगले होत जाते. म्हणूनच ते शोधत राहा, थांबू नका. माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यू. जेव्हा मी 17 वर्षाचा होतो तेव्हा मी एक सुविचार वाचला होता. आपण जर प्रत्येक दिवस असा जगलात की जसा हा तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे, तर आपण एक दिवस बरोबर सिद्ध व्हाल. आणि याने माझ्या मनावर मोठी छाप पडली. तेव्हापासून मागील 36 वर्षापासून मी रोज सकाळी उठून आरशात पाहतो आणि स्वतःला एक प्रश्न विचारतो, जर आजचा दिवस माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असता तर मी आज ते केलं असतं
जे मी करणार आहे, आणि बरेच दिवस जर सारखं याचे उत्तर नाही आले तर मी समजून जायचं की काही ना काहीतरी बदलण्याची आवश्यकता आहे. या गोष्टीला लक्षात ठेवायची की लवकरच मी मरणार आहे. हे मला माझ्या जीवनातले मोठे निर्णय घ्यायला सगळ्यात जास्त मदत करायची. कारण एक वेळ मृत्यूविषयी विचार करतो तेव्हा सगळ्या अपेक्षा, सगळा गर्व, यशस्वी होण्याची सारी भीती सगळं गायब होऊन जातं आणि फक्त तेवढेच शिल्लक राहतं जे वास्तविक महत्त्वाचं आहे. या गोष्टीला लक्षात ठेवायची की लवकरच मी मरणार आहे. हे मला माझ्या जीवनातले मोठे निर्णय घ्यायला सगळ्यात जास्त मदत करायची. कारण एक वेळ मृत्यूविषयी विचार करतो तेव्हा सगळ्या अपेक्षा, सगळा गर्व, यशस्वी होण्याची सारी भीती सगळं गायब होऊन जातं आणि फक्त तेवढेच शिल्लक राहतं जे वास्तविक महत्त्वाचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवायचं की एक दिवस मरायचं आहे ही कोणत्याही गोष्टीच्या भीतीला दूर करण्याची चांगली पद्धत आहे. आपण पहिल्यापासूनच उघडे आहात असं कोणतंच कारण नाही आहे की आपण आपल्या हृदयाचं ऐकणार नाही. साधारण 1 वर्षापूर्वीच मला असं समजलं की मला कॅन्सर आहे. सकाळी 7:30 वाजता माझे स्कॅन झाले आणि त्यात स्पष्ट दिसत होते की माझ्या पँक्रियाजमध्ये ट्यूमर आहे. आणि खरं सांगू तर मला हे पण माहीत नव्हतं की पँक्रियाज काय असतं. डॉक्टरांनी पूर्ण विश्वासाने मला हे सांगितले की मला एक असा कॅन्सर आहे ज्याच्यावर उपचार करणे शक्य नाही आणि आता माझ्याकडे फक्त 3 ते 6 महिने राहिले आहेत. डॉक्टरने मला सल्ला दिला की घरी जा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवा. म्हणजेच डॉक्टरांच्या भाषेत याचा अर्थ होता की तुम्ही आता मरण्याची तयारी करा. म्हणजेच त्या साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही पुढील 10 वर्षात करणार होता त्या राहिलेल्या दिवसात करून घ्या, कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे. मी या निदानात पूर्ण दिवस घालवला आणि संध्याकाळी माझी तपासणी झाली, जिथे माझ्या घशाच्या मार्गे पोटात एक एंडोस्कोप घातला गेला आणि एका सुईने ट्यूमरमधील काही पेशी काढल्या गेल्या. त्यावेळी मी पूर्णपणे बेशुद्ध होतो, परंतु माझी पत्नी तिथे उपस्थित होती. तिने सांगितले की डॉक्टरांनी जेव्हा मायक्रोस्कोपमधून माझ्या पेशी पाहिल्या तर त्यांना पण रडू आले, कारण पेशींना पाहून डॉक्टरांना लक्षात आलं होतं की मला एक बऱ्यापैकी दुर्लभ प्रकारचा कॅन्सर झाला आहे जो ऑपरेशनने ठीक होऊ शकतो. आणि माझे ऑपरेशन झाले. मी नशिबाने आता पूर्णपणे ठीक आहे. मृत्यूच्या इतक्या जवळ मी पहिल्यांदा कधीच पोहोचलो नव्हतो आणि मी आशा करतो की येणाऱ्या काही काळात पोहोचायलाही नको. हे सगळं बघितल्यानंतर मी पूर्ण विश्वासाने हे सांगू शकतो की मृत्यू एक उपयुक्त पण पूर्णपणे बौद्धिक संकल्पना आहे. कोणालाही मरावंसं वाटत नाही. तितकंच काय, जे स्वर्गात जाऊ इच्छितात तेही तिथे जाण्यासाठी मरायला तयार नसतात. मृत्यू असे ठिकाण आहे जिथे आपण सर्वजण जातो. आजपर्यंत यापासून कोणीही वाचू शकले नाही आणि असं व्हायला जाऊ, कारण या जीवनाचा एकमात्र सगळ्यात मोठा आविष्कार आहे तो मृत्यू, जो जीवनाला बदलून टाकतो, जुन्याचा शेवट करण्याचा रस्ता उघडतो. आता यावेळी आपण सर्व लोक नवीन आहोत आणि काहीच दिवसात आपण सर्व लोक जुने होऊन जाल आणि रस्त्यातून दूर व्हाल. इतकं जास्त नाटके होण्यासाठी मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, परंतु हेच सत्य आहे. तुमची वेळ मर्यादित आहे, म्हणूनच याला दुसऱ्याचे जीवन जगून वाया घालू नका. निरुपयोगी विचारात फसू नका. आपले जीवन इतरांप्रमाणे जगू नका. इतरांच्या विचाराच्या आवाजात आपल्यातील आतल्या आवाजाला दाबू नका. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण हे आहे की आपले हृदय आणि आपल्या ज्ञानाचा विचार ऐकण्याचे धाडस ठेवा, कारण त्यांना पहिल्यापासूनच माहीत असतं की तुम्हाला काय बनायचे आहे. म्हणून पहिलं आपल्या हृदयाचं ऐका, बाकी सगळे दुय्यम आहे. आणि शेवटी सगळ्यांना हे सांगू इच्छितो, स्टे हंग्री, स्टे फुलिश. मी नेहमी माझ्यासाठी हे सांगितलं आहे आणि आता जेव्हा तुम्ही सर्व लोक येथून ग्रॅज्युएट होत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी पण मी हेच इच्छा व्यक्त करतो की स्टे हंग्री, स्टे फुलिश. म्हणजेच
भुकेले राहा आणि मूर्ख राहा. भुकेले म्हणजेच नेहमी काहीतरी करण्याची भूक तुमच्यात असली पाहिजे, आणि मूर्ख यासाठी की आपण मूर्ख राहिला तरच काहीतरी नवीन शिकू शकाल. आपण जर मला सर्व येत आहे या विचारात राहिला तर तुम्ही काहीच नवीन शिकू शकणार नाही. याकरिता भुकेले राहा आणि मूर्ख राहा. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. स्टे हंग्री, स्टे फुलिश. मित्रांनो, आशा व्यक्त करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल. भाषांतर करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी आपली मनापासून माफी मागतो. आणि आपण माझ्या या प्रयत्नाला नक्कीच लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रांनो.